जर तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आता स्किप करू शकता, कारण आपली व्हिडिओ क्वालिटी आहे बोगस. कारण हेच की आपल्याला आपला फोन जशी पाहिजे तशी व्हिडिओ क्वालिटी काही देत नाही. जर तुम्ही सपोर्ट केला तर आपण लवकरच नवीन फोन पण घेऊन टाकू. तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मंडळी, मी कलाप्रेमी कैलास स्वागत करतो तुमच्या माझ्या कला प्रवासच्या 15व्या भागात. आज आपल्याला जायचं आहे नागपूरला. आता तुम्हाला माहितीच असेल आम्ही नागपूरला कशाला चाललो तर नाही. हसून करा ना, जाऊन थंबनेल पाहून ना. तर आता आम्ही बसने प्रवास करून आलो शेगाव इथे. शेगाव तर माहितच असेल तुम्हाला, श्रींचे शहर आहे म्हटल्यावर तर माहितच असेल. तर शेगाव मध्ये येऊन आम्ही आनंद विहारामध्ये रूम बघितली. तर तिथले रूम काही एवढे विशेष नव्हते, पण ते वेगळी गोष्ट की आमचा खिसा फाटका होता म्हणून. तोच फाटका खिसा घेऊन आम्ही आलो विसाव्यामध्ये. विसाव्यामध्ये आम्हाला रूम मिळाली. तिथे आम्ही 3:30 AM पर्यंत मुक्काम केले. सकाळी उठून निघालो अगिनगाडी पकडण्याकरता. अगिनगाडीची तिकीट काढून आम्ही आलो प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर भाऊ जाम भूक लागली होती, कारण कालची एकादश होती आणि आज ती एकादश सोडायची होती. म्हणून थोडे दुग्धजल मिश्रित बाशे गरमा पेय पिले व ह्यांना थोडी लघुशंका लागली होती, म्हणून यांना सोबती म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो होतो. व तिकडून येत नाही तर इकडे दुलेका सुहाना सेहरा पण उतरण्यात चालला होता. अरे हा, आणखी एक गोष्ट तुम्हाला सर्वांची ओळख तर करून द्यायचीच राहिली. तर हा बघा, हा आहे समर्थ. हा कुठल्या ना कुठल्या शब्दातून डबल मिनिंग हा काढतोच. आणि हा कोण आहे? नदीम और बिल्लू सांडा. बिल्लू सांडाला भेटल्यानंतर हा म्हणत होता आपला एक व्हिडिओ काढ म्हणून. याची ओळख करून देतो. हाय वैष्णव. हा तर म्हणजे एकदम लखलक्या पोट्टा आहे. लखलक्या म्हणजे तटी वलवल करते निघे मधामधात. आता आम्ही त्याचे सिनियर आहोत. सिनियरला त्यांना मान द्यायला पाहिजे की नाही. आता मान सोडा, तो आम्हाला शिवाय देते शिव्या. तर आता शिव्या खात याची ओळख करून देतो. हाय रवी. आणि हा आहे श्याम रोस्टर. म्हणजे सरला पण नाही सोडलं, सरला पण रोस्ट मारलेला आहे. असाच प्रवासाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो नागपूरमध्ये पोहोचल्या आम्हाला मेट्रोचे दर्शन झाले. मेट्रोचे दर्शन घेऊन आम्ही आलो शासकीय महाविद्यालयामध्ये प्रदर्शनी बघायला. पण प्रदर्शनी तर 10:30ला सुरू होणार होती आणि आम्ही तर 9 वाजता तिथं पोहोचलो होतो. म्हणून आम्ही त्या महाविद्यालयाच्या आजूबाजूला थोडं हिंडलो. त्यानंतर आम्हाला तिथं आमच्या महाविद्यालयाचे जुने बदली झालेले शिक्षक भेटले. शिक्षकांचा आशीर्वाद वगैरे घेऊन आम्ही गेलो नागपूरचा फेमस रस्सा पोहा खायला. तिकडून येईपर्यंत महाविद्यालय उघडले होते आणि इथं पहिल्यांदा आमच्या स्वागतासाठी कोणी रांगोळी काढली होती. हे बघून आमच्या डोळ्यात खूप अश्रू आले. ते अश्रू थांबवून आम्ही आत प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयाचे कॉरिडॉर वर्ग बघून आम्ही प्रदर्शनी बघायला गेलो. आता मी पण प्रदर्शनी बघतो आणि तुम्ही पण प्रदर्शनीचा आस्वाद घ्या. तर मंडळी, आमची प्रदर्शनी बघून झाली. तुमची झाली का नाही ते टिप्पणीमध्ये नक्की सांगा. प्रदर्शनी बघून झाल्यानंतर आम्ही सरळ मेट्रो पकडण्यासाठी आलो. मेट्रो पकडण्यामध्ये जेवढी आमची घाण झाली तेवढी पूर्ण प्रवासामध्ये कुठेच घाण नाही झाली. मालक जमला का? हो रे बाबा, खूप दमलो. कारण मेट्रोमध्ये पहिल्यांदा बसलो. मेट्रोमध्येच नाही तर रेल्वेमध्येच पहिल्यांदा बसलो आम्ही. म्हणजे मी तरी या पायऱ्यांवर मी पहिल्यांदाच उभं राहिलो. काय म्हणतात त्याला काय माहित. तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा टिप्पणीमध्ये. आम्ही मेट्रोचं तिकीट काढलं व निघालो आज जाण्यासाठी. तिकीट काढलं तो ओमनं. मग ओम म्हणते सगळेजण एकखट्टे घुसायचं म्हणते. तिकीट होतं 6 जणांचं. मग काय घुसलो भाऊ एकखट्टे सगळे अंदर. मग तो पोलीस म्हणते अरे थांबा
ते 6 जणांचे तिकीट आहे तर 6 खेप स्कॅन होते, म्हणजे 6 खेप दरवाजा उघडते तो. आणि हा म्हणत होता की एक कट्ट्याच घुसावे सगळे. मग काय आलो रेल्वेमध्ये बसायला, सॉरी मेट्रोमध्ये. मग मेट्रोमध्ये बसून गेलो सरळ स्टेशनसाठी. आता वाजले दुपारचे 3, तरी आम्ही सकाळच्या रस्सा भवानीवरच होतो. जेवायचा विचार होता, पण म्हटलं नाशिकची अगीन गाडी हुकून जाईल, म्हणून लवकरात लवकर स्टेशनवरती पोहोचलो व तिकीट काढून अगीन गाडीमध्ये बसलो. याची ओळख करून देतो, हा आहे प्रथमेश. हा एकदम ढिला पोट्टा आहे, म्हणजे दिवसातून याला किती खेप ठोकर लागतात त्याचं त्यालाच माहित भाऊ. पण आध्यात्मिक पण आहे, आध्यात्मिक तर आहेच पण आगाऊ पण आहे. जसे मलकापूर आले तसे आमचा मुलगा कमी झाला, म्हणजे ओम. त्याला नाशिकला यायचे नव्हते. असाच प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही रात्री 1 वाजता नाशिकमध्ये पोहोचलो. रात्री 1 वाजतापासून ते 3:30 वाजेपर्यंत आम्हीच असे इकडे तिकडे हिंडून फिरून रात्र काढली व 3:30 वाजता सिटी बसमध्ये बसून पंचवटी घाटावरती आलो. घाटावरचे मनभावक दृश्य बघून आमचा सर्व थकवा शीन निघून गेला. जर तुम्ही अजूनपर्यंत पंचवटी नाशिक इथे भेट दिली नसेल तर नक्की द्या. इथं पण आम्हाला असेच आमच्यासारखे 3 प्रवासी भेटले. ते मुंबईहून आले होते. त्यांनी शेकोटीचा प्रबंध केला होता, म्हणून थोडे अंग शिकून नंतर अंग थंड गेले, म्हणजेच आंघोळ गेली. आता सकाळचे 4:30 वाजले होते आणि 4:30 वाजता किती थंडी असेल याचा तुम्ही विचार करा. यांना बेटा, हे आहेत आमचे बामन बुवा. तसे रोज 10 वाजता उठतात, पण आता सकाळी 4:30 वाजता पाणी घालतात सूर्यदेवाला. 4:30 ते 5:30 असे 1 घंटा आम्ही त्या घाटावरती झोप काढली. आमच्या इथल्या गोबड्या जागीच होता वैष्णव. आणि 5:30 वाजता उठून आम्ही गेलो काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. यांना म्हटलं आपण दर्शन घेण्यासाठी आलो मंदिरामध्ये का फोटो काढण्यासाठी आलो. फोटो घ्यायचे असतील तर मंदिराच्या गाभाऱ्याचे घ्या किंवा मंदिरावरती केलेल्या कोरीव कामाचे घ्या. स्वतःला तर आपण रोज बघतोच आरशामध्ये. या मंदिरावरचे नक्षीकाम तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो, कारण ज्या काळामध्ये मशिनांची सुविधा नव्हती, कशाची सुविधा नव्हती, त्या काळामध्ये यांनी छन्नी हतोड्यांनी ठोकून ठोकून यावरती नक्षीकाम केलेले आहे. सूर्यदेवतांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा या पंचवटी घाटावरती आलो. तुम्ही हा सकाळचा नजारा बघू शकता पंचवटी घाटावरचा. ते झाल्यानंतर आम्ही भोजनालय शोधण्या करता निघालो, पण आम्हाला माहित पडले की सकाळी 11 वाजताशिवाय कुठलेच भोजनालय उघडत नाही म्हणून आज पण मिसळवरतीच काम भागवावं लागेल वाटतं. मिसळ खाऊन आम्ही रेल्वे स्टेशनसाठी रवाना झालो. परंतु नाशिक ते भुसावळ या दरम्यान रेल्वेमध्ये आमच्यासोबत एक घटना घडली. जर ती तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही या व्हिडिओवरती 1000 व्ह्यू कंप्लीट करा. त्यानंतर मी त्या घटनेचा एक विस्तारमध्ये व्हिडिओ अपलोड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.